नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेसच्या युट्यूब चॅनलवर त्याच पद्धतीनं फेसबुक व इंस्टाग्राम पेजवर सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करतो। व्हिडिओ चालू करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून ऊस पिकाच्या माहिती संबंधीचे विविध व्हिडिओ आपणास या चॅनलवर पाहता येतील। ऊस पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी रोप लागण केलेली केव्हाही चांगली। त्याच पद्धतीनं ऊस आपला 40 दिवसाचा झाल्यानंतर 40 ते 65 दिवसाच्या दरम्यान जर आपल्या ऊस पिकाला फुटवा कमी असेल तर त्या ठिकाणी जेटा कोंब मोडायचा आहे। तर जेटा कोंब मोडण्यासाठी आपल्याला आपण जे द्राक्षाची छाटणी करतो, डाळिंबाची छाटणी करतो, त्या कात्रीच्या साहाय्याने आपल्याला जेटा कोंब खाली बुडामधून कट करायचा आहे। ऊसाच्या रोपाची लागवड केल्यानंतर 60 ते 65 दिवसाच्या दरम्यान आपल्याला 1 एकर क्षेत्रासाठी 2 ते 3 टन गांडूळ खत, त्याच पद्धतीनं आपापल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार रासायनिक खतांचा डोस त्याच्यामध्ये मिक्स करून टाकायचा आहे आणि नांगराच्या साहाय्यानं छोटी पास लावून त्या ठिकाणी आपल्याला ऊसाच्या कोंबाऱ्यांना त्या ठिकाणी मातीची हलकीशी भर द्यायची आहे, जेणेकरून नवीन येणाऱ्या फुटव्याचे नियंत्रण होणार आहे। तसेच आलेले कोंबारे आपले मजबूत तसेच सशक्त होणार आहे। त्याच पद्धतीनं आपला ऊस 90 ते 120 दिवसांचा झाल्यानंतर या 3.5 ते 4 महिन्याच्या दरम्यान आपल्याला मोठी भरणी करून घ्यायची आहे। तर मोठी भरणी करण्या अगोदर आपल्याला 1 एकर क्षेत्रासाठी 2 ते 3 टन कोंबड खत, त्याच पद्धतीनं आपापल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार रासायनिक खतांचा डोस त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे, ऊसामध्ये सरीमध्ये टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण छोट्या ट्रॅक्टरच्या साहाय्यानं किंवा पॉवर टिलरच्या साहाय्यानं मधलं रान फोडून आपल्याला आपल्या ऊस पिकाला मातीची भर द्यायची आहे। ऊस पिकाला मातीची भर दिल्यामुळं मुळांचा जारवा वाढणार आहे, फुटव्याची संख्या नियंत्रित राहणार आहे, त्याच पद्धतीनं आलेले कोंबारे जोमाने वाढणार आहेत, तसेच सशक्त व मजबूत होणार आहे। त्यामुळे संख्या नियोजन करणं देखील अतिशय गरजेचं असतं। तर 4 महिन्यानंतर आपल्याला उडामधल्या वाळ्याला पाला आलेला काढायचा आहे। त्याच पद्धतीनं अशक्त कोंबारे, रोगग्रस्त ऊस देखील काढायचे आहेत। सरासरी आपल्याला एका बेटामध्ये चांगले 10 ते 12 सशक्त ऊस ठेवायचे आहे। त्याच पद्धतीनं आपला ऊस 6 महिन्यांचा झाल्यानंतर वाळ्याला पाला तसेच पाचट काढायचा आहे आणि सरीमध्ये दाबून घ्यायचा आहे। तर 2 सरींमधलं पाचट एका सरीमध्ये टाकायचं आहे, म्हणजेच एकाड एक पाचट आपल्याला करायचा आहे। त्याच पद्धतीनं 8 महिन्यांचा ऊस झाल्यानंतर आपल्याला आणखी एकदा ऊसाचा वाळलेला पाला किंवा पाचट काढून सरीमध्ये दाबून घ्यायचा आहे। तसेच पाचटामुळे तणांचं देखील नियंत्रण होणार आहे। जर आपला पेने प्लॉट असेल तर त्याचं पाचट किंवा पाला काढायचा नाही। ऊसाचा वाळलेला पाला किंवा पाचट काढल्यामुळं आपल्या कांडीला तसेच ऊसाच्या पानांना भरपूर हवा तसेच सूर्यप्रकाश मिळणार आहे। कांड्याची लांबी, रुंदी तसेच जाडी वाढणार आहे, कांडी टणक व मजबूत होणार आहे। त्याच पद्धतीनं पानांना भरपूर हवा व सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे पानांची लांबी, रुंदी वाढणार आहे, हरितद्रव्याचं भरपूर स्टोरेज होणार आहे, भरपूर अन्नसाठा होणार आहे। कारण ऊस पिकामध्ये एक पान आपलं एक कांडी पोचतं, त्यामुळे पानांचं संरक्षण करणं, पानांमध्ये अन्नद्रव्याचा अधिक साठा करणं, पानाची लांबी रुंदी वाढवणं अतिशय गरजेचं आहे। आपल्याला ऊस पिकाचं एकरी 125 टन उत्पादन कशा पद्धतीनं मिळणार आहे त्याचं गणित मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। तर एकरी आपल्याला 125 टनाचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी 1 एकर मध्ये आपली कमीत कमी 5,500 जास्तीत जास्त 6,000 रोप बसणं अतिशय गरजेचं असतं। त्याच पद्धतीनं
प्रति गुंठ्यामध्ये आपलं 3 टन, 4.5 टन ऊसाचं उत्पादन मिळणं देखील गरजेचं असतं. यासाठी मी तुम्हाला लागवडीची जी विविध अंतर सांगितले आहेत त्याच पद्धतीनं एकरी बसणाऱ्या ऊसाच्या रोपाची संख्या, त्याच पद्धतीनं प्रत्येक बेटात जर आपल्याला 10 ऊस मिळाले तर प्रति एकरातून मिळणाऱ्या ऊसाची संख्या, तसेच प्रति बेटात जर आपले 12 ऊस असतील तर प्रति एकरातून मिळणाऱ्या ऊसाची संख्या, तसेच प्रत्येक ऊसाचे वजन 2 किलो भरल्यानंतर एकरी मिळणारे टनेज, तसेच प्रत्येक ऊसाचे 2.5 किलो भरल्यानंतर एकरी मिळणारे टनेज, या सर्वांच्या माहितीचा तक्ता मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे. तर आपलं जे निर्धारित लक्ष्य आहे विक्रमी उत्पादनाचं पूर्ण करताना शेवटी ऊस तोडणीच्या वेळेस एकरी 55 ते 60 हजार ऊस आपल्या शेतामध्ये असणं गरजेचं आहे. त्यासाठीच मी तुम्हाला 5.5 ते 6 हजार रोप आणि प्रति रोपापासून 10 किंवा 12 फुटवे मजबूत घेणं गरजेचं आहे. तर बघा, 55 ते 60 हजार ऊस आणि प्रत्येक ऊसाचं वजन तोडणीच्या वेळी 2 किलो, त्याच पद्धतीनं 2.5 किलो सरासरी येणं गरजेचं आहे. तर त्यानुसार आपल्याला एकरी मिळणारं टनेज देखील मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेलं आहे. तर या पद्धतीनं सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक गोष्टीचं काटेकोरपणे नियोजन व व्यवस्थापन तज्ञांच्या सल्ल्याने केल्यास, त्याच पद्धतीनं हवामानाने आपल्याला साथ दिल्यास आपण ऊस या पिकाचं एकरी 125 टनापर्यंत देखील उत्पादन घेऊ शकतो. ऊस पिकाचे विक्रमी उत्पादन काढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी, त्याच पद्धतीनं आपल्या शेतीचा उत्पादन खर्च कमी करून, त्याच पद्धतीनं आपल्या जमिनीचे आरोग्य चांगले ठेवून जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी आजच आपल्याला सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोकी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्या ऊसाचं टनेज वाढण्यास त्यांची मदत होणार आहे. धन्यवाद.